असतात. म्हणून आपण क्लासमध्ये जे बोलतो ते त्यांच्यापर्यंत जाईल. फर्स्ट थिंग, जे काही चर्चा करायची असेल आज ती पण आपण करू. नो डाऊट, हा, करूया. पण याच्या आधी अजून पण काही ताई जॉईन होत आहेत म्हणून थोड्या वेळाने सांगतो. पण आज आपला एक टास्क आहे, कारण आपलं जे काही शेड्यूल ठरलंय ना, त्या शेड्यूल मधला एक टास्क, लर्निंग टास्क आहे, तो आपण कम्प्लीट करू. नंतरची जी काही जॉईनिंग मीटिंग होईल, सेकंड फेज असेल आपला, त्या सेकंड फेज मध्ये तुमच्या ज्या काही शंका आहेत, तुम्ही मला 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या, की मुलांचा ऍडमिशन कसा फॉर्म भरून घ्यावा. त्याच्यानंतर मुलांचं ऍडमिशन फॉर्म ही प्रोसेस असते क्लासमध्ये ऍडमिशन करून घ्यायची. त्याच्यानंतर त्यांना कुठलं बुक द्यावं याबद्दल पण बऱ्याच जणांना डाऊट आहे. कुठल्या मुलाला कुठलं बुक द्यावं, त्याच्यासाठी मी नेहमी सजेस्ट करत असतो, की पहिले तुम्ही बिनधास्तपणे लेवल 0 शिकवायला सुरू करा. तुमच्याकडे कुठलाही मुलगा असेल, म्हणजे 5 वर्षाच्या मुलापासून तर एखादा तुमच्या नात्यागोत्यातलं कोणी 65-80 वर्षाचा कोणी घर फॅमिली मेंबर असेल, कोणालाही आपण शिकू शकतो. हे सर्व करण्याचा उद्देश हा आहे, की सुनेताताई, जेव्हा मी हे सर्व शिकतोय आणि मला यायला लागलं, किंवा जेव्हा आपण म्हणतो की मी 1 लाख रुपये भरून अबॅकस टीचर बनायला मी कोर्स स्टार्ट केलाय, तर साऱ्या जगाला समजावं म्हणून आजूबाजूचे कॉलनीतले, तुमच्या परिसरातले, नात्या गोत्यातले, जिथं सांगता येईल तिथं सांगता आलं पाहिजे. आणि मग तुम्हाला L0चा क्लास सुरू करता आला पाहिजे. मग तिथं कुठलंही काही ऍडमिशन हे ते काही ठेवू नका. बट जर तुम्ही मोठ्या लेवलला 100-150 मुलांवर जर असा काही प्रयोग करणार असाल लेवल 0चा, मग स्कूलमध्ये करणार असाल, तर स्कूलमध्ये मी नेहमी सांगत असतो, की त्या मुलांचं या ना त्या प्रकारे टेस्ट घ्या. त्या टेस्टमध्ये सर्वांचे मोबाईल नंबर घ्या. आणि इनडायरेक्टली हेच भांडवल असतं आपलं, की त्या मुलांच्या पालकांना आपले व्हिडिओज, फोटो, बॅनर जे काय आपण पुढे करणार आहोत ते पाठवून त्यांच्या मार्फत आपल्याला कन्वर्ट इंटू रेग्युलर क्लास. किंवा ज्या ताई नशिबान असतील, की त्यांच्याकडे ऑलरेडी रेग्युलर क्लासचे मुलं असतील, ते 10, 15, 20 आरामात कन्वर्ट होतात. का ते कुठेतरी जाऊन 3-4 हजार रुपये भरून शिकणार असतात, पण त्यातल्या त्यात आपण कमी पैशात पण त्यांना अबॅकस कम्प्लीट करू शकतो. हा एक थोडासा चर्चेचा भाग आहे. आपण सेकंड फेज मध्ये बोलूया. प्लीज, मला थोडासा टास्क आहे. पुन्हा चर्चेत गेलो की आपला विषय राहून जातो. सो ओके, प्लीज, आले ज्यांना क्लास वेळेवर करायचा होता कृष्णा वही त्यांच्यासाठी. पेन आण ना प्लीज. ओके. ओके. प्लीज पटकन दे ना. सो आज आपला टास्क काय, इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आपण आतापर्यंत काय शिकलोय, एकच मिनिटात मी कव्हर करून देतो. आपण आतापर्यंत लेव्हल 0चे कॅल्क्युलेशन शिकलो, की ज्याच्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर दोन प्रकार असतात. ज्युनियर मुलांना पण आपण 99 चे कॅल्क्युलेशन देऊ शकतो, पण त्यांची कॅपॅसिटी नसते. त्यांना व्हिज्युअलायझेशन करायला प्रॉब्लेम येतो, किंवा दोन्ही हातांवर कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम येतात. म्हणून जर मुलं लहान असतील तर त्यांना हलके पुलके कॅल्क्युलेशन करून हळूहळू सेकंड रॉडवर घेऊन जातो, म्हणजे 10च्या रॉडवर घेऊन जातो. पण जर सिनियर मुलं असतील तर त्यांना छानपैकी मेंटल अरिथमेटिक पण झालं पाहिजे, फिंगरिंग पण झालं पाहिजे, आणि अबॅकस टूलवर पण झालं पाहिजे. अशा पद्धतीने लेवल 0 आपण शिकू शकतो. लेवल 0ला आपण बुकचा पण आधार घेऊ शकतो, किंवा विदाऊट बुक पण शिकू शकतो. हे सर्वांसाठी मी एक दिलेला टास्क आहे, की आपण विदाऊट बुक पण शिकू शकतो. पण लहान मुलं असतील तर एक सिस्टमॅटिक वेने असावा, अप्रोच असावा. म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडे सिलेबस लहान मुलांसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी खूप सारे प्रॅक्टिस पेपर पण आहेत. पण डेफिनेटली जेव्हा तुम्ही L0 शिकवाल, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो, आणि तुम्हाला सर्वांना लक्षात येतं की मला शिकवता येतंय. त्यानंतर आपण लेव्हल 0 कंप्लीट केल्यानंतर त्याच्या 2 एक्झाम केल्या होत्या. आपण लेव्हल 0 ज्युनियर, लेव्हल 0 सीनियर, आणि त्याच्यानंतर आपण खऱ्या अर्थाने B1 ला सुरुवात केली. B1 चा पण जो सिलेबस, इकडे लक्ष द्या. B1 ला पण कुठले मुलं बसतात, की जे 4थी पर्यंतचे मुलं आहेत, की ज्यांना सिंगल सिंगल डिजिट वर कॉन्सन्ट्रेट करायचे. असे मुलं आपण 4थी 3री पर्यंतचे मुलं B1 ला, इकडे लक्ष द्या. जे तुम्हाला किट मध्ये लहान बुक दिलेलं आहे, लहान बुक, बेसिक बिगनर, ते बिगनरचं बुक तुम्ही 4थी पर्यंत जास्तीत जास्त मुलांना देऊ शकतात. पण तुमच्याकडे 4थी, 5वी, 6वी, मी पुन्हा परत 4थी पण बोललो, जर 4थीतले मुलं हुशार असतील, 4थीतला मुलगा जर तो चांगला स्ट्रॉंग असेल, तर त्याला बिगनर द्यायची गरज नाही.
त्याला डायरेक्ट आपण म्हणजे मूव्हर्स म्हणजे मोठं बुक देऊन आपण त्याची पहिली लेवल चालू करू शकतो. पण खऱ्या अर्थाने ती लेवल असते तिसरी. लक्षात आहे मला. म्हणजे 0 लेवल गेली, त्याच्यानंतर B1 गेली, B2 गेली. आता B1, B2 कोणासाठी आहे? तर तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पण डायरेक्ट 5वीच्या मुलाला किंवा 6वीच्या मुलाला आपण मूव्हर्स मध्ये देऊ शकतो. तिथं पण मूव्हर्स देण्याच्या आधी 0 लेवल शिकवलेली पाहिजे. पुन्हा परत लक्ष द्या. 0 लेवल ही कंपल्सरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 0 लेवल शिकवलेली पाहिजे, त्याच्याकडनं प्रॅक्टिस केलेली पाहिजे. तर ह्या सर्व B1 आणि M1 पण खऱ्या अर्थाने त्याला कॅल्क्युलेशन करायला, कारण तिथं डिसिप्लिनचा पार्ट आहे. टूल कसं डिसिप्लिन करायचं, तिथं टूल कसं होल्ड करायचं, त्याच्यावर फिंगरिंग कसं करायचं, बोटांचा आधार घेऊन कॅल्क्युलेशन करायचं, 9 कसा करायचा, -6 त्याच्यातला कसा करायचा, हे सर्व आपण साधारण 0 लेवलमध्ये शिकवतो. आणि हा एक बेस असतो. आणि बेस स्ट्रॉंग असेल तर पुढच्या लेवल छानपैकी होतात. ज्या मुलांना 5वी पासून आपण ऍडमिशन दिलं त्यांना खऱ्या अर्थाने 5च लेवल असतात. म्हणजे बिगनर आणि बिगनर 2 निघून गेली. मूव्हर्स 1, मूव्हर्स 2 आणि ॲडव्हान्सच्या 3 लेवल. अशा पद्धतीने 5 लेवल. ते सर्व पुन्हा पुन्हा परत समजून सांगेल. तुम्हाला कधीही असं वाटलं की मला क्लास सुरू करायचा आहे, काही काळजी करू नका. एक मेसेज टाकायचा. मी सांगितलं ताई बोला. तर आपल्याला एकदम मनमोकळं बोलला इथं क्लासमध्ये सर्वांशी. अनुजाताई सर्वांशी वन टू वन नाही बोलणं होत. पण जेव्हा तुम्हाला क्लास सुरू करायचा जरूर एकदा बोला. तुमच्या मनातली भीती असेल किंवा डाऊट्स असतील किंवा काही ताईंना काहीतरी वेगळ्याच संकल्पना असतात इकडच्या तिकडच्या, त्या पण निघून जातात. आपण साध्या प्लेन माइंडने गेलं, साधं सोपं केलं की थोडंसं बऱ्यापैकी सर्वांना आपला क्लास रन करता येतो. पुन्हा म्हणून सांगतो, जेव्हा तुम्हाला वाटलं माझ्याशी बोलायचं तर जरूर मेसेज करून मी तुम्हाला सांगेल, तेव्हा कॉलवर जरूर आपण बोलू शकतो. एक शेवटचा अर्धा सेकंद, अर्धा मिनिट. परवापासून मला पुढच्या 5 दिवस सुट्टी. परवापासून. म्हणून परवानंतर आपण एक दिवस असा ठेवणार आहोत दुपारी, की जिथं ज्या ताईंना आतापर्यंतचं काय सबमिशन बाकी आहे किंवा सबमिशन समजलं नाहीये, इन हाऊस फॉर्म्युला समजला नाहीये, नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला समजला नाहीये, ते सर्व समजून देण्यासाठी दुपारी पण क्लास ठेवेल. पण मी पहिले रिक्वेस्ट करेल, की जिथं ज्यांना काही समजलं नाही, त्या ताईंचा आपण विचार करू. नाहीतर मला खूप समजलंय, मी आत्तापर्यंत 4-4 वेळा फेऱ्या केलेल्या आहेत, पंढरपूरच्या वाऱ्या केलेल्या आहेत आणि तरी पण मला पुन्हा परत बसायचं म्हणजे मग पुन्हा परत कॉन्ट्रावर्सी होऊन जाते. तिथं कोण पाहिजे, की एकदमच ज्यांना खरोखर अडचण आहे, जे रेग्युलर सबमिशन करतायत, छानपैकी तुम्ही टेस्ट देतायत, 98 स्कोर येतोय, तर नाही तो क्लास अटेंड केला तरी चालेल. क्लिअर आहे? उद्या म्हणजे उद्याची ड्युटी, परवानंतर मला 5 दिवस सुट्ट्या आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा परत आपण एक रुबिक क्यूबचा पण कॅम्प ठेवलाय नाशिकमध्ये. नाशिकच्या ताईंसाठी. पुन्हा परत कोणी म्हणू नका सोलापूरला आहे का, पुण्याला आहे का, मुंबईला आहे का. नाशिकमध्ये फिजिकल कॅम्प आहे एका हॉलमध्ये. तिथं ताई लोक ज्यांना वाटलं ते येऊ शकतात. इट इज नॉट, काहीच कंपल्सरी नसतं. पण ज्यांना वाटतं की व्हॉलेंटरीली तिथं मदत करायला यायचंय, शिकायला यायचंय, मदत करायला यायचंय, तर जरूर येऊ शकतात. इट इज नॉट अ कंपल्सरी. हा, ब्रेन ट्रेनचं काम करेल. परिवारातले मेंबर परिवारातले मेंबर आपापल्या परीने मदत करतील आणि काम करतील. सो तिथं पण रुबिक क्यूबचं एक सेशन होईल. आणि ज्या नाशिक मधल्या ताई आहेत की ज्यांना वाटतंय माझ्या अबॅकसच्या या लेवल बरोबर मला रुबिक क्यूब पण शिकून घ्यायचंय, तर जरूर कॅम्प मध्ये या, बसा आणि पुढच्या 4 दिवसामध्ये छानपैकी रुबिक क्यूब पण शिकून घ्या. नाशिकच्या ताईंसाठी. मग बाहेरच्या ताई म्हणतील आमचं काय, आमची काय चूक आहे, काही काळजी करू नका. पुन्हा परत तुमची गोंधळ होऊ नये, ऑनलाईन मध्ये जर एकदा रुबिक क्यूबचा कसा टास्क कठीण आहे किंवा सोपा आहे, म्हणजे दोघं गोष्टी आहेत. मानलं तर कठीण, नाही मानलं तर सोपं. पण काही ताई अजून मधल्या फेऱ्यातच अडकून घेतल्यात, काही तिसऱ्या फेऱ्यात अडकून गेल्यात. तर ते फेऱ्यात अडकू नये म्हणून आपण ऑफलाईन एक कॅम्प घेतोय. आपल्या एक तिथं पण एक आपण ऑर्गनायझेशन जी काय आपण रजिस्टर केली तिचं आपण लॉन्चिंग करतोय. आणि कमिटमेंट केलं होतं आपण, की खऱ्या अर्थाने आपण जेव्हा कुठल्याही संस्था नवीन घेऊन येतो, तर सर्वसामान्यांसाठी तिचं काम असावं म्हणून एक आपण ठरल्याप्रमाणे एक ॲक्चुअली आपलं ठरलं होतं, की एखाद्या आपण न्यूजपेपर बरोबर टायअप करणार होतो. पण ती पण एक अडचण आली. थोडे कॉर्पोरेट काही त्यांचे नियम्स असतात आणि काही त्यांचे पण रूल्स असतात CSR मधले. म्हणून आपण आपल्या साध्या पद्धतीने करतोय. त्याच्याबद्दल उद्या परवा बोलेलच. उद्या बोलेल. सो आपण दुपारचा क्लास घेणार आहेत, क्लिअर करणार आहोत. आता आजच्या कन्सेप्टवर जाऊ प्लीज. व्हॉट इज द टुडे कन्सेप्ट? त्याच्यासाठी
रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आधी आत्ता जे आपण कॅल्क्युलेशन करणार आहे, मोस्ट ऑफ द सर्वांना फिंगरिंग जमतं, सर्वजण छान फिंगरिंगवर करतात, पण आता टूलवर प्रॅक्टिस वाढवणं गरजेचं आहे, म्हणून टूलवर प्रॅक्टिस वाढवा. आणि ते बघतोय मी सबमिशन मध्ये सर्वजण फिंगरिंगचा वापर करतायत आणि टूल थोडेसे कमी प्रॅक्टिस करतायत. तर टूलचा पण वापर केला पाहिजे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन टूलवर. 29 प्लस 11, हे बघा 29 इज डायरेक्ट अवेलेबल असं बोललं पाहिजे करताना. प्लस 11, 11चा 10 डायरेक्ट, आणि 1 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड असं बोललं पाहिजे, कारण आपण लर्निंग मोड मध्ये आहेत. परत कंजूशी करू नका. आणि म्हणून +1 इज इक्वल टू -9 प्लस 10 असा फॉर्म्युला आहे आपला. सेट द झिरो. सेट द झिरो. 23 प्लस 21 प्लस 11. घाई करू नका. दोघं ठिकाणी आपल्याला 1 प्लस करायचा, म्हणजे 10च्या रॉडवर 10 प्लस करायचा आहे, युनिट रॉडवर 1 करायचा, पण देर इज अ नो अवेलेबल. का जेव्हा आपण तिथं गेलो त्याच्यासाठी पुन्हा परत -40 प्लस 50 हा फॉर्म्युला आहे. आणि 1 साठी -4 प्लस 5 असं बोललं पाहिजे. असं बोललं पाहिजे. इट इज अ रिक्वेस्ट, प्लीज. ओके. सो म्हणून अशा पद्धतीने आपण इन हाऊस फॉर्म्युला करतो. इन हाऊस फॉर्म्युला कोणाकोणासाठी करतो, माझ्या मनातल्या मनात बोला माझ्याबरोबर. आपण 4, 3, 2 आणि 1 हे जे 4 अंक आहेत, या 4 अंकांसाठीच इन हाऊस फॉर्म्युला असतो. पुन्हा परत क्लिअर करतो. घरातल्या घरात प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक घरातला बॉस असतो, आणि जो कोण असतो तो 5 असतो. आणि या 5 पेक्षा जे स्मॉल डिजिट आहेत ते आहेत 4, 3, 2, 1. आणि हे यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी घरातल्या घरात जो बिग बॉस आहे तो मदत करतो, म्हणून त्याला इन हाऊस फॉर्म्युला म्हटलं जातं. जर मी 10च्या रॉडवर आलो, तर 10च्या रॉडवर पण मी इन हाऊस फॉर्म्युला मध्ये काय सांगेल, तिथं कुठले कॅल्क्युलेशन केले जातात अर्चनाताई? तिथं केले जातात 40, 30, 20 आणि 10 चे केले जातात. तिथं तिथला बॉस कोण आहे? 10च्या रॉड मधला 50. बोला सर्वजण, कोण आहे? 50. 100च्या रॉडवर पण सुद्धा जर काही प्रॉब्लेम आला, फॉर एक्झाम्पल आन्सर इज माझ्याकडे 200 असेल, 200 असा आन्सर आहे समजा, आणि पुन्हा मला तिथं जर 400 प्लस करायचे, तर तिथं माझ्याकडे समजा 100चा रॉड आहे असं समजूया. डावा हात माझा 100चा रॉड आहे असं समजूया बोललो मी. आणि या 100च्या रॉडवर जर माझ्याकडे 300 आहे, आणि पुन्हा परत मला इथं 400 करायचं असेल, तर 400 इज नॉट हिअर. आणि म्हणून 400चा फॉर्म्युला असतो -100 प्लस 500. म्हणजे तिथं पण आपल्याला लक्षात येतं 400, 300, 200 आणि 100 साठी इन हाऊस फॉर्म्युला वापरला जातो. देर इज अ बॉस इज द 500. क्लिअर आहे? हा झाला इन हाऊस फॉर्म्युला. पुन्हा परत आपण थोडासा ट्विस्ट शिकलो होतो, की जेव्हा सबस्ट्रॅक्शन करायचंय, जर मला -4 करायचंय, तर -4चा फ्रेंड हा नेहमी अपोजिट असतो +1. असं लगेच तुमच्या मनात आला पाहिजे. जेव्हा मला -2 करायचा असतो, जेव्हा मला -2 करायचा असतो, तेव्हा त्याचा फ्रेंड असतो +3. पण सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, की मला -34 करायचा आहे. इकडं लक्ष द्या. माझ्याकडे 50 आहे आणि मला -34 करायचा आहे, तेव्हा ताई लोक चुकवतात. -30 बरोबर करतात आणि -4ला असं करतात. मी बऱ्याच वेळा बघतो. प्लीज इकडे लक्ष द्या. -34 करायचा आहे. -30 करताना -30 इज नॉट एअर. म्हणून -30चा फॉर्म्युला +20 -50. आणि इथं -4 बोलला गेला पाहिजे. पण -30 आणि डायरेक्ट 4 बोलतात. आणि 4 बोलला की ब्रेन आपोआप असं करून देतो. इकडे लक्षात द्या. काय बोलतोय तशी ऍक्शन होते. म्हणून जेव्हा -30 बोललो, तेव्हा -4 इज इक्वल टू +1 -5. जर तुम्ही आत्ता आपण ज्या काही लर्निंग मोड मध्ये आहोत, व्यवस्थित सेपरेशन केलं, मुलं सुद्धा अशा चुका करतात. एका टीचर म्हणून आपण जस्ट ऑब्झर्वेशन पाहिजे. हा एक ट्विस्ट होता सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युलात गेलो, की या घरामध्ये मला आता पॉसिबलच नाहीये. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 8 आहे आणि आता मला +4 करायचा आहे. मला +3 करायचा आहे. +2 करायचा आहे आणि +1 इज द डायरेक्ट अवेलेबल. माझ्याकडे 8 आहे.
+1 इज द डायरेक्ट अवेलेबल. किंवा माझ्याकडे 9 आहे. आता मला +1, 2, 3, 4 करायचं आहे. मग आपण आतापर्यंत बघितलं होतं की 1, 2, 3, 4 साठी इन हाऊस फॉर्म्युला होता. पण आता या हाऊसमध्ये त्याला जागाच अवेलेबल नाहीये. तेव्हा आपण असं बघितलं होतं की शेजारच्या हाऊसची मदत लागते आणि शेजारच्या हाऊसचा बॉस आहे 10 आणि म्हणून 10चे आपण काही फॉर्मेशन बघितल्या होत्या, 5 जोड्या बघितल्या होत्या. मनातल्या मनात माझ्याबरोबर बोलू शकतात की 9चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 9, 8चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 8, 7चा फ्रेंड 3, 3चा फ्रेंड 7, 6चा फ्रेंड 4, 4चा फ्रेंड 6 आणि 5चा फ्रेंड 5. अशा या 5 जोड्या बघितल्या होत्या. या जोड्या बघितल्या. पण जर ऍप्लिकेशन वाईज गेलो आपण, तर ऍप्लिकेशन वाईज जाताना आपण असं म्हटलं होतं की जर मी +9 बोललो, तर लगेच मला -1 आठवला पाहिजे. जर मी +6 बोललो, तर मला -4 कारण फ्रेंड ही इज ऑल्वेज अपोजिट. जर मला +3 बोललो, तर -7. आता फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. जर मी +3 बोललो, तर मी पहिले युनिट रॉडवर गेल्यावर मी काय म्हणेल डायरेक्ट अवेलेबल. इकडे लक्ष द्या. सर्वजण काय म्हणतील डायरेक्ट अवेलेबल. अगेन +3 तर मी इन हाऊस फॉर्म्युल्यात करू शकतो कारण माझ्याकडे 6 अवेलेबल आहे. या 6 मधून मी +3 करू शकतो की नाही की करू शकतो. म्हणून +3 इज इक्वल टू -2 +5. अगेन +3 बघा डायरेक्ट अवेलेबल. अगेन +3 इज द डायरेक्ट अवेलेबल. मला लक्षात नाही आलं राजश्री ताई तुमच्याकडे खरोखर थंडी आलेली का एवढी? हा खरोखर थंडी का तुम्हाला थंडी वाजते? हा ठीक आहे ठीक आहे. हवा आहे. मला वाटलं की बाबा आम इकडं नाशिकला खूप खूप गरम होतंय आणि तुमच्याकडे खरोखर जम्मू काश्मीर सारखं स्वेटर घालून बसले तुम्ही म्हणून मला विचारलं बाकी काही नाही. ओके ओके मी ठीक आहे. आमचा ओपन स्पेस मध्ये बसलो ना हम्म. त्याच्यामुळे थंडी वाजते खूप. नाही ठीक आहे. हवा खूप या सुटते. आम्हाला गार हवा खायला नाशिककरांना तुमच्या गावाला यावं लागेल तेव्हा गार हवा खायला मिळेल आम्हाला. हा, छान. नक्की या नक्की ओके. या. हा, हा. 9 9 नंतर पुन्हा परत 3 पुन्हा परत 3 करायचं आपल्याला. 3 इज नॉट हिअर. 3 इज नॉट हिअर. म्हणून लगेच इमिजिएट आठवला पाहिजे की मला आता 10चं आता बघ आठवलं पाहिजे. हा आठवण्याचा व्यायाम आहे की मला आता 10ची मदत घ्यावी लागणार आहे. म्हणून 3चा प्रेन असतो -7 +10. अगेन +3. आता -2 +5. अगेन +3 बघा डायरेक्ट अवेलेबल. अगेन +3 -7 +10 +4 -1 +5. अगेन +4 डायरेक्ट अवेलेबल. अगेन +4 -6 +10. अगेन +5 सॉरी 5 तर पहिल्यांदा बोलतो आपण. 5 इज द डायरेक्ट अवेलेबल. अगेन +5 5 इज नॉट हिअर. 5 युनिट रॉडवर नाहीये आणि म्हणून 5चा फॉर्म्युला -5 +10. आन्सर इज द 43. हे सर्व आपण आतापर्यंत जे काही बघितलं गेल्या 10-5 मिनिटात, हे आपण आतापर्यंत शिकलेलो होतो. आणि आता पुढच्या 5 मिनिटात आपल्याला आजचा टास्क शिकून घ्यायचा. इकडे लक्ष द्या सर्वजण आता. लक्ष द्या आता. आता आपण सुरुवात करतोय आत्ता क्लासला किंवा आजच्या क्लासची सुरुवात आहे. आपल्याला B2 म्हणजे बिगनर लेवल 2 म्हणजे बघा, जर तुम्हाला B1 शिकवायचं असेल तर तुम्हाला काय काय आलं पाहिजे? इन हाऊस फॉर्म्युला आला पाहिजे आणि काही बघू नका बुक. मी तुम्हाला बुक माझ्याकडे काहीच लिहिलेलं नाही. मी फक्त तुमच्याशी चर्चा करतोय. फक्त डोक्यात टाकून घ्या. इकडे लक्षात द्या. कारण मॅक्झिमम माझा विचार इथली पॉवर आपल्याला सर्वांना वाढवायची आहे. इथली मुलांची पण आणि आपली पण. ती वीक आहेच ऑलरेडी पण ती वाढवायची आपल्याला. म्हणून आपण अबॅकस शिकतोय. इथली पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला थोडंसं अबॅकस शिकायचं कारण इकडून तिकडे वारे भुर्र कनार्चनात असे चालले जातात. त्याच्यामुळे इथला प्रोग्राम सॉफ्टवेअर प्रॉपर इन्स्टॉल नाही होत. तो आपल्याला ते शिकायचं आहे. सो पुन्हा परत इकडे लक्ष द्या, की आपण काय सांगितलं, की आजचा पार्ट काय इकडे लक्ष द्या. आपण B2 स्टार्ट करतोय आणि M2 स्टार्ट करतोय. मग आत्ता काय झालं, की आतापर्यंत आपण असं म्हणत होतो सर्वजण इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज लक्ष द्या. कारण पहिले समजून घेतलं की सोपं जातं, की मी जेव्हा +9 म्हणत होतो, वॉव! किती पर्सेंट? वाह, वाह, वाह! मग माझ्यावर फोटो काढावा लागेल एक आता असं नाही. हा क्लास चालेल. बाय, बाय. थँक यू. हां, बेस्ट ऑफ लक बेटा. बोलतो परत. ये उद्या भेटायला हां, गप्पा मारायला. ओके. पेढे खायला भेटले मला. म्हणून थोडासा विषय असा आहे, की सर्वात महत्त्वाचं म्हणजे, की आपल्या जेवढ्या परिवारातले अ, वरदान असेल किंवा सुषमाताई असतील. सुषमाताई 12वी होती.
सुषमाताईचं खास करून मी थोडासा इंटरॅक्शन आणि 1-to-1 टच मध्ये नव्हतो म्हणून मला लक्षात नाही आलं. आणि प्रतिभाताईंनी काहीतरी मेसेज पाठवला, त्या ट्रॅव्हल मध्ये होत्या, मी माझ्या धावपळीत होतो. आता पण आपल्या क्लासमध्ये सुषमा आहे. सुषमा फ्रॉम मालेगाव ना बेटा? मालेगाव ना? सर नो सर, पाटणे. पाटण आहे. हा, तर हा. सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की सुषमा एक खेड्या गावातून आहे. पाटण मालेगाव पासून काहीतरी मला वाटतं 15-20 किलोमीटर, 10-1 किलोमीटर गाव आहे. पाटण हे गाव खूप फेमस गाव आहे आमच्यासाठी, म्हणजे आमच्यासाठी तरी. म्हणजे आम्ही ज्या फॅमिलीत काम करतो तिथं पाटणे फार फेमस आहे. तर पाटणे हे गाव फार जुनं नातं आहे आमचं, ऍक्च्युली माझं तरी मित्रमंडळींमध्ये. पण तुझं ऍड्रेस बघूनच मला खूप आनंद झाला होता की कोणीतरी खेड्यातून पण तयार झालं की मला हे शिकायचंय आणि नेक्स्ट जनरेशन पर्यंत जायचंय. आणि इट इज राईट क्वालिटी की सुषमाने मालेगावच्या कुठल्या कॉलेजला आहे बेटा? परत एकदा सांग, कुठल्या कॉलेजला आहे ती? MVP कॉलेज. एम म्हणजे MVP मराठा कॉलेज. मराठा विद्याप्रसारकच्या कॉलेजला. तिने विद्याप्रसारक. 12वी मध्ये तिने मला वाटतं दुसऱ्या नंबरने कॉलेजमध्ये पास झाली ती. हा. आणि त्या दिवशी लकीली मी थोडासा असा बाय दी चान्स माझ्या समोरून R.K. बच्छाव सरांनी तिचा सत्कार केल्याचा मी फोटो बघितला. तर त्या निमित्ताने मी बोलतो म्हणून एकदा परत तिला तिची ओळख व्हावी म्हणून मी जरा पिंग करतो. सुषमा बेटा, तू कुठलं सायन्स घेतलं होतं की आर्ट की कॉमर्स, काय होतं तुझं? कॉमर्स. सर मी कॉमर्स घेतलं कॉमर्स होतं. होतं. ओके. हा. मग तुला अबॅकस तुला फक्त शिकायला आवडेल की शिकवायला आवडेल? कशासाठी तुझा उद्देश होता जॉईन? शिकवायला पण आवडेल सर मला. मग लवकर स्वतः पाटण्याला, शिकायला पण आवडेल आणि शिकवायला हा पण मग आवडेल. पाटण्याला लवकर एक क्लास सुरू झाला पाहिजे. ओके ना? मी स्टार्ट केलंय सर. अरे वा वा. आम्हाला व्हिडिओ आणि फोटो पाठव म्हणजे आम्हाला बरं वाटेल. ओके ना? मी ठीक आहे. व्हिडिओ ऑलरेडी हा, पाठवली सर. चालेल चालेल. थँक्यू. सो पुन्हा परत तुझं खूप खूप अभिनंदन. तू थँक्यू कॉलेजमध्ये थँक्यू. दुसऱ्या नंबरने आली. लवकर तुझे काही जे स्वप्न असतील, गोल असतील, जे काही तुझं मोठे बिग्स गोल असतील ते अचीव्ह होतील. अशा आपण तुला शुभेच्छा देऊन पुढे जाऊया. प्लीज प्लीज प्रवीणाताई, प्लीज माईक बंद ठेवा. ओके. सो पुढचा पार्टकडे जातो आपण, पुन्हा बोलूया आपण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आपण हे बोलत होतो की मी +9 बोललो. की +9 बोललो तर काय आठवतो? सर्वजण प्लीज मला सांगा काय आठवतो? +9 बोललं की -1 आठवतो. मग सिंपल आजचा टास्क काय, इकडे लक्ष द्या. आजचा टास्क असा आहे की मला सबस्ट्रॅक्शन पण करता आलं पाहिजे. या वीकमध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस संपवायचा 4 लेवलचा. आणि डायरेक्ट आपल्याला 99 पर्यंतचा कुठलाही टेबल आपल्याला हातांवर बनवता आला पाहिजे, टूलवर बनवता आला पाहिजे. आणि नंतर नंतर मल्टिप्लिकेशन पण आपल्याला शिकायचं त्याच्या पुढच्या वीकमध्ये. हे आपण हातांवर पण 99 चे टेबल कसे बनवायचे ते पण आपण बघूया आणि छानपैकी सर्व जमेल, काय काळजी नका करू. पण पहिले थिअरी समजून घेऊ, पूर्ण सिलेबस वाईज जाऊ. म्हणून जर मला -9 करायचं असेल, जाणून बुजून बुक्समध्ये असेच कॅल्क्युलेशन बनवलेले असतात, एका फ्लो मध्ये बनवलेले असतात. किंवा मी जाणून बुजून मी तुम्हाला असे असे कॅल्क्युलेशन विचारतो. माझ्यासमोर कुठलाही काही पेपर नसतो, नोटबुक नसते, बुक नसतं, पण मी असा क्वेश्चन बनवतो की आता जे शिकवतोय त्याचा प्रश्न मला विचारता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 28 करा सर्वजण. 28 हातांवर करा, किंवा शक्यता पहिले लर्निंगसाठी हातांवर करू म्हणजे मला समजून सांगता येतं. जेव्हा मी टूलवर सांगेल तेव्हा टूलवर करा. आता मी -8 सांगेल, बघा -8 डायरेक्ट झाला. -8 इज डायरेक्ट अवेलेबल. आता मी अगेन -8 तुम्हाला सांगितला. -8 इज अवेलेबल ऑन युनिट रॉड. तुम्हाला उत्तर काय येईल? नो. मग -8 चा फॉर्म्युला काय तयार होईल मनातल्या मनात? -8 इज इक्वल टू +2 -10. कारण इकडे लक्ष द्या, थोडंसं समजून सांगतो. काही ताई चुकवतात आणि एकदा 5 चुकला की थोडासा डिस्टर्बन्स येते. ती कशी? जर मी तुम्हाला सांगितलं 28 आणि जर मी तुम्हाला -8 सांगितला, तर तुम्ही -8 करण्यासाठी कुठल्या रॉडकडे जातात ते मला पहिले मनातल्या मनात सांगा. -8 करण्यासाठी कुठल्या रॉडकडे जातात? 10च्या रॉडकडे जातात का युनिटच्या रॉडकडे जातात? तुम्ही युनिट रॉडकडे जातात आणि त्याला विचारतात, मी -8 करू शकते का? त्याने सांगितलं येस, देर इज अवेलेबल. आणि काही सेकंदामध्ये तुम्ही -8 डायरेक्ट करतात. म्हणजे कॉल असा असतो की जे तुम्हाला ऍक्शन करायची त्या रॉडला विचारा. आणि म्हणून आपण -8 डायरेक्ट केला. आता अगेन -8, पुन्हा परत -8 करायचं आहे. पण पुन्हा परत तुम्ही युनिट रॉडला गेलेत आणि युनिट रॉडला विचारलं, देर इज अवेलेबल -8. तिथं लगेच नो उत्तर येतं. म्हणून जेव्हा तुम्हाला -8 तिथं नो उत्तर येतं, तेव्हाच तुमचा लगेच फॉर्म्युला चालू होतो.
+2 -10. इकडे लक्षात द्या, मला ही मेथडॉलॉजी समजून घ्या पहिले. पुन्हा परत सेट द झिरो. 25 -4. -4 इज द इन हाऊस मध्ये अवेलेबल आहे. इन हाऊस मध्ये अवेलेबल आहे. इन हाऊस मध्ये आपण कसं करतो? +1 -5. +1 -5. अगेन -4. घाई करू नका, मी समजून सांगतो. अजिबात घाई करू नका. पहिले बघा 25 होता, पुन्हा परत 25 करा. 25 होता आणि म्हणून 25 केल्यानंतर तुम्ही -4 साठी युनिट रॉड कडे गेले आणि युनिट रॉडला विचारलं -4 करू शकतो का? त्याने सांगितलं डायरेक्ट नाही करू शकत. जर डायरेक्ट नाही करू शकत तर पहिला अप्रोच असतो, इन हाऊस करू शकतो का? किती अंक, कुठल्या कुठल्या अंकांसाठी? इकडे लक्ष द्या, लगेच विचारायला पाहिजे. 1 2 3 4 ह्या 4 अंकांसाठी पहिला विचारायला पाहिजे डायरेक्ट, नंतर इन हाऊस, आणि इन हाऊस नसेल तर नेक्स्ट हाऊस. म्हणून माझ्याकडे 25 होतं. 25 मधून मला -4 करायचं होतं, पण -4 डायरेक्ट नव्हते, म्हणून लगेच इन हाऊस +1 -5 आणि पुन्हा परत -4. आता -4 साठी पण तुम्ही पुन्हा परत युनिट रॉड कडे गेले आणि युनिट रॉडला विचारलं देर इज अवेलेबल -4. त्याने लगेच सांगितलं नो. मग -4 चा फॉर्म्युला काय असेल बरं? -4 चा फ्रेंड कोण असेल? +6. +6 -10. हा फॉर्म्युला कधीही चुकू नका, म्हणून मी सर्वांना समजून सांगतोय. -9. घाई नका करू. -9. युनिट रॉड कडे गेलो आणि युनिट रॉडला विचारलं देर इज अवेलेबल -9. युनिट रॉडवर -9 नाहीच आहे आणि -9 आपण करू शकत नाही, म्हणून फॉर्म्युला इज द +1 -10. आन्सर इज द 8. आन्सर इज द 8. क्लिअर आहे? आता इकडे लक्षात सेट द झिरो करा. म्हणजे आज आपण कुठला पार्ट तुम्हाला झालं, माझं शिकवणं झालं असं मी सांगू पण शकतो, कल्पनाताई. पण प्रॅक्टिस आपल्याला करावं लागेल. थोडी प्रॅक्टिस करू आपण. इकडे लक्ष द्या. म्हणजे काय शिकवलंय आता? 9 फॉर्म्युले मला तुम्हाला सांगायचे आहेत. व्हॉट इज द 9 फॉर्म्युले? मी शक्यता थोडंसं प्रेझेंटेशन मध्ये जातो, म्हणजे मला थोडंसं तुम्हाला ते 9 फॉर्म्युले सांगता येतील तुम्हाला. कोणीतरी मला सांगेल दिसतायत का? असं दिसतंय का? कोणी सांगेल का मला? हो सर, दिसतंय. हो, दिसतंय तो सर, आता दिसतंय सर. आता इकडे लक्ष द्या. आता आपण 10चाच विचार करतोय, नेक्स्ट हाऊसचा विचार करतोय. कारण आपण इन हाऊस मध्ये, इकडे लक्ष द्या, इन हाऊसचा जेव्हा विचार केला 5चा, तेव्हा 5 पेक्षा लहान अंक असतात 3, 4, 3, 2 आणि 1. आणि यांचे ऑलरेडी आपण फॉर्म्युले शिकलो होतो, की जर यांना आपल्याला मायनस साइन टाकलं, हे बघा आपण असं पण बोलतो, 4चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 4, 3चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 3. पण जेव्हा साइन टाकतो, जेव्हा म्हणजे त्याला त्याची पोझिशन टाकतो, त्याची जी व्हॅल्यू टाकतो, म्हणजे -4, म्हणजे लगेच आपल्याला +1 आठवतो इन हाऊस मध्ये. -3 +2 आठवतो. तसं आता इथं पण आपण काय केलं होतं सरांना सांगतो. 9, सर्वजण मनातल्या मनात बोलू शकतात. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. हे जे 9 अंक आहेत, या 9 अंकांच्या काही आपण जोड्या लावल्या होत्या. यांचे काही पेर जुळवले होते, की 9चा फ्रेंड 1, 8चा फ्रेंड 2, 7चा फ्रेंड 3, 6चा फ्रेंड 4 आणि 5चा फ्रेंड 5. आपण असे प्लेन यांच्या जोड्या 5 जोड्या बनवल्या होत्या. पण जेव्हा यांना साइन टाकले, आपण यांच्यामध्ये चिन्ह टाकले आणि एकदाच चिन्ह टाकलं, की आपल्याला लगेच आठवलं पाहिजे, की -9चा फ्रेंड +1, -8चा फ्रेंड, बोला मनातल्या मनात, प्लीज बोलणं गरजेचं आहे. -9चा फ्रेंड +1, -8चा फ्रेंड +2, -7चा फ्रेंड +3, -6चा फ्रेंड +4, -5चा फ्रेंड +5, -4चा फ्रेंड +6, -3चा फ्रेंड +7 आणि -2चा फ्रेंड +8 आणि -1चा फ्रेंड +9. हे 9 फॉर्म्युले आपण शिकलो आणि या फॉर्म्युल्यांची असे रीड करायचे सर्वजण. -9 इज इक्वल टू, बोलायचं माझ्या बरोबर मनातल्या मनात, -9 इज इक्वल टू +1 -10. किंवा असं बोलू शकतो आपण, ऍड 9 इज इक्वल टू, सॉरी, -9 इज इक्वल टू, -9 इज इक्वल टू ऍड 1 -10. जसं काय तुम्हाला जे काही तुमचा
तुम्हाला जे काही स्मूथ वाटत असेल, तुमचं टॉक जे काही तुम्हाला रिदम असेल, पण एकच टॉक. पण माझा टॉक नेहमीप्रमाणे मी असाच आहे, -9 इज इक्वल टू +1 -10. मग 90चा पण तोच फॉर्म्युला असतो. अशा पद्धतीने आपण आता हे 9 फॉर्म्युले समजून घेतले. जर मला हे 2 फॉर्म्युले समजले असतील, तर सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. हा हा फॉर्म्युला इथं समजण्यासाठी 11 केला आपण अबॅकस टूलवर किंवा फिंगरिंगवर. 11 केला आणि 11 -8 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड आणि म्हणून -8चा फॉर्म्युला +2 -10. आन्सर इज द 3. हा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठीचे हे कॅल्क्युलेशन असतात. हे पण मी आधी सांगितलं होतं. हा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठीचे इथे कॅल्क्युलेशन असतात. फॉर एक्झाम्पल 12 केला आपण. 12 -9. आता युनिट रॉडवर -9 होऊ शकत नाही. आणि म्हणून -9 इज इक्वल टू +1 -10. आन्सर इज द अगेन 3. क्लिअर आहे? मला माहिती आहे आपण सर्वजण टीचर आहात, आपण मॅच्युअर्ड आहात, म्हणून हे सर्व तुम्हाला समजलं. क्लिअर आहे? आता प्रॅक्टिस. आणि उद्या खऱ्या अर्थाने 15, 20, 30 आपण कॅल्क्युलेशन घेऊन प्रॅक्टिस करणार आहेत. पण आज कन्सेप्ट समजून घेऊ. रेडी फॉर द ऑन द टूल का फिंगर्स? पहिले 2-3 कॅल्क्युलेशन फिंगर्सवर करू आपण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 26 -6 -7. आता -7 साठी फॉर्म्युला +3 -10 +33. आता 30 डायरेक्ट अवेलेबल 10च्या रॉडवर आणि 3 साठी -2 +5. म्हणजे आन्सर 46 आला पाहिजे सर्वांचं. इथपर्यंत बरोबर आले. +44. अजिबात घाई करू नका. मी सांगतो, मदत करतो. 40. आता 40 साठी इन हाऊस फॉर्म्युला -10 +50. 40 साठी 40 करा पहिले 10च्या रॉडवर. -10 +50 त्याला 40. आणि 4 साठी तुम्ही युनिट रॉडवर गेले. युनिट रॉडवर गेले. युनिट रॉडवर 4 आहे का बघा बरं. नाहीये अवेलेबल. म्हणून 4 चा फॉर्म्युला -6 +10 -25. काही अजिबात करू नका. मी मदतीसाठीच आहे. -20 डायरेक्ट केला. आणि -5 साठी तुम्ही युनिट रॉडवर गेले. देर इज अवेलेबल -5 नाही करू शकत -5 आपण. म्हणून -5 चा फॉर्म्युला +5 -10. विसरू नका. पहिले -20 होता तर म्हणून -20 केला. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. -20 होता म्हणून तो पहिले -20 करून घेतला. आता -5 हा युनिट रॉडचा ऍप्लिकेशन आहे म्हणून युनिट रॉडवर गेलो. पण तिथं नाही होता म्हणून आपण केला +5 आणि कंप्लीट आवर्तन, कंप्लीट ऍप्लिकेशन कंप्लीट झाला पाहिजे म्हणून परत -10 केला. म्हणून आन्सर इज द 6 आणि 5 65. लक्षात येते तुम्हाला सर्वांना? प्लीज कुठंही कंजूशी नाही, कुठंही शॉर्टकट नाही. मॅथेमॅटिकमध्ये शॉर्टकट नसतो. मॅथेमॅटिकमध्ये मेहनत असते. मॅथेमॅटिकमध्ये कॉन्सन्ट्रेशन असते. मॅथेमॅटिकमध्ये परिश्रम करावं लागतं. मॅथेमॅटिकमध्ये रियाज करावा लागतो. मॅथेमॅटिकमध्ये खूप सारे म्हणजे हे बघा, हा रिलॅक्स करून घ्या तुमच्या आत. IIT, JEE जे काही चालतं ना मार्केटमध्ये फाउंडेशन, काय असतं? 13-13 तास, 7-7 तास, 4-4 तास मुलांना एका ठिकाणी बसून त्यांचं म्हणतात ना, की त्यांची जी काही बसण्याची क्षमता आहे एका जागेवर, ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचे 1.5-2 लाख रुपये घेतले जातात, योगिताताई. बाकी काही नाही. बसण्याची क्षमता. आणि ते बसण्यासाठी मुलांना हायफाय चांगले क्लासेस लागतात, की नाही तो ॲलन चांगला आहे, तो स्पेक्ट्रम चांगला आहे, नाही नाही तो मोठेगावकर चांगला आहे, असं काहीतरी आता नाशिकमध्ये खूप सारे ब्रँड आहेत म्हणून बोलतोय मी. आणि म्हणून बसण्याची क्षमता आणि हीच जर बसण्याची क्षमता लहानपणापासून असेल आणि सेल्फ स्टडीज करण्याची प्रॅक्टिस असेल, तर मुलगा IIT पण होऊ शकतो स्वतःच्या प्रॅक्टिसने. होऊ शकतो. पण त्याच्यासाठी सेल्फ प्रॅक्टिस इच्छाशक्ती आणि सेल्फ प्रॅक्टिसची त्याची क्षमता असली पाहिजे. बनवू शकतो. पण होतं काय मार्केटमध्ये आता पॉलिशिंगचा जमाना आहे. त्याच्यामुळे सर्व पॉलिशिंग करून घ्यावीच लागते मोठ्या-मोठ्या क्लासेसमधून. त्याला काही पर्याय नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा आपल्या कन्सेप्टवर जाऊ आपण. 23
-2 बघा डायरेक्ट अवेलेबल. अगेन -2. आता -2 नाहीये युनिट रॉडवर. मग -2 चा काय कोण आहे फ्रेंड? +8. +8 -10. हे कम्प्लीट आवर्तन करा. कम्प्लीट करा. पुन्हा परत सेट द झिरो करा. हा ताई तुम्ही काय लक्ष्मी ताई काय गडबड करत होत्या. 23 करा परत पुन्हा पहिल्यापासून. 23 हा हे कॅल्क्युलेशन माझं लक्षात होतं म्हणून तेच घेतलं. कारण 23 -2 परत -2 काही लिहिलेलं नसतं पण 23 -2 डायरेक्ट अवेलेबल. अगेन -2 तर -2 नाहीये युनिट रॉडवर म्हणून -2 चा फॉर्म्युला